हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर मी आहे प्रीती आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि आज आहे मुलींना सुट्टी. तरी पण आज आम्ही लवकर उठलो आहे कारण की आज आम्हाला जायचं आहे बाहेर. तर थोडीशी कामं पटपटच आवरली आहे आणि मुलींनाही नाश्ता बी नाही करायला. तर पाहत राहा आज आम्ही कुठे जातो आहे फिरण्यासाठी. चलो, स्टे ट्यून. चलो 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 चलो. तर आज आम्ही निघालो होतो गुलावट लोटस व्हॅलीला, जे की आमच्या एरियामधनं 40 किलोमीटर पडतं. म्हणजे एअरपोर्टपासून 15 ते 20 किलोमीटरवर पडतं ते. बस ना तिकडे सारा गौरा. आणि मेन बात म्हणजे मला इंदोरमध्ये 7 वर्ष झालेत मी राहते आहे, पण मी अजूनही लोटस व्हॅलीला गेले नव्हते. खूपदा प्लॅन केले आम्ही, पण ते काय होतच नव्हते, खरंच जाणंच होत नव्हतं माझं. आणि फायनली आम्ही आज निघालो होतो. आणि आज आम्ही यांना सोडून चाललो होतो कारण की हे कामानिमित्त बाहेर गेले होते. ते बोलले की तुम्ही जाऊ नये आता, माझी वाट पाहू नका. मग आम्ही आमचंच निघालो शेजारच्या भाभी भैयासोबत, कारण त्यांचा खूप दिवसाचा खूप आग्रह चालला होता. म्हटलं चला विदाचा आता जाऊनच येऊ. आमचा पण प्लॅन राहिलेलाच होता जाण्याचा. आणि ही बघा चिल्लर पार्टी गाडीमध्ये एकदम स्टार्टिंगला शांत बसली होती, जे की जसं यांना पकडूनच आणलं आहे कुठून. आज भैया और भाभी हमको घुमाने लेके जा रहे हैं. क्यों भाभी हो गए अब? आज छुट्टी है और क्या क्या? हस्बैंड जी की भी छुट्टी है. हाँ तो हमने बोले चलो आज थोड़ा घूम के आते हैं. हाँ. जो संडे की छुट्टी पड़ी थी उसमें हम घूमने नहीं गए थे, तो ये संडे घूमने का प्लान कर लिया. भाभी बहुत दिनों से बोल रहे थे की जाना है जाना है. तो चलो आज आमचा फायनली योग आलेला आहे फिरायला जाण्याचा. इथे एअरपोर्ट आहे. अरे एअरपोर्ट इथं इथं आहे ना, एरोप्लेन वगैरे उडून येतात नाही. उड़ी उड़ी जाए उड़ी उड़ी जाए, दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए. कहने को तो खेल है तेरा मेरा संझा, पर मेरा दिल है पतंग और तेरा झांझ. मुझे जिंदगी आणि त्याच्यानंतर मुलींचा मूड ऑन झाला. गाडीमध्येच त्यांनी डान्स करायला सुरुवात केली. असं एन्जॉय करत करत आम्ही लोकेशनला पोहोचलो. कितने के बंडल में कितने आते? रुक जाओ. ये ले ये ले. थैंक यू. इधर देखो इधर. आर्या हम आए हैं लोटस वैली. यहाँ पर हम लोटस. मामा जी झूला झूले. आणि इथे पूर्ण जंगलच आहे, म्हणजे खूप झाडं वगैरे त्यांनी जंगलामध्येच पूर्ण सेटअप तयार केलेला आहे. हम आए हैं लोटस वैली. हेलो. और ये हमने झुलाएगा कौन? झुला तुम पकड़ के बैठना अच्छे से. ये बच्चा गिर जाएगी, दीदी मेरे को डर लगे. नाही नाही गिरेगी. नहीं गिरे. हाँ ऐसा बस. रखो ना ऐसे. वहाँ देखने के लिए थोड़ी पैसे खर्च किए हमने. पकड़. सीधे नीचे हाथ टेक के बैठना. अरे झूठा. मग इथे या सर्व चिल्लर पार्टीला पहिले ह्या झुल्यामध्ये बसवलं आणि छान एन्जॉय केला. कुठे गेलं तर यांना ना खूप भूक लागते. पहिले हातामध्ये बिस्किट दिले, म्हटलं की चला तर तोपर्यंत तरी शांत बसतील. 40 मिनट का रिकॉर्ड. अच्छा ये 40 मिनट तक की कर सकते हैं. इधर देख गौरा. आणि मग काय त्यांच्यासोबत आम्हीही झोक्यावर बसलो आणि छान त्याच्यावर आम्ही एन्जॉय केला. खरंच खूप छान वाटत होतं.
आणि इथे लोटस व्हॅलीला येण्याचा बेस्ट टाईम म्हणजे ना विंटर सीझनच आहे. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्येच खूप गर्दी असते इथे. कारण की पावसाळ्यामध्ये तर खूप चिखल वगैरे ह्या गोष्टी, पण त्याच्यानंतर आहे ना हिवाळ्यामध्ये कसं खूप कमळ वगैरे इथं फुललेले असतात. पकड़ के बैठो रे. आणि इथे खाण्याचे पण खूप सारे स्टॉल वगैरे लावलेले आहेत. भेळ असेल, मॅगी असेल, पापड वगैरे, म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या तिथे. आणि मग बच्चे कंपनीला थोडंसं खायला प्यायला देऊन ते खाईपर्यंत आम्ही म्हटलं की चला आता थोडंसं आपण आपले पण फोटो वगैरे काढूयात. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो आणि उगाचच काहीतरी शूट करायचं म्हणून दोघींना घेऊन मी काहीतरी चालली होती आपली इथे बडबड. चल जाओ. आणि इथे ना प्री वेडिंग शूटसाठी पण खूप लोक आलेली होती. प्री वेडिंगसाठी ना इथं बेस्ट लोकेशन आहे. म्हणजे आम्ही आता छोटे मुलं होते आमच्याकडे म्हणून आम्ही जास्त काही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त इथं थोडंसं फिरलो, कारण की हे खूप त्रास देतात मग इकडं पळ तिकडं पळ, म्हणून आम्ही जास्त रिस्क घेतली नाही कुठं. पण खूप सुंदर आहे प्री वेडिंगसाठी वगैरे, किंवा तसंही तुम्हाला फोटोशूट करायचं असेल तर खूप छान लोकेशन आहे हे. आणि बच्चे कंपनी पण मस्त एन्जॉय करत होती. आणि इथं ढोल ताशे का बरं वाजत होते हे काही समजलं नाही. हाँ चल देते. आणि इथेच अपोजिट साईडला बोटिंगसाठीची व्यवस्था होती. तर आता आम्ही बोटिंग करायला म्हणजे निघालो होतो तिथे. तर इथे या साईडला पण खूप छान सेटअप केलेले होते. आणि कमळाची फुलं आहे ना इथे भेटतात. 50ची 2 बंडल किंवा म्हणजे काय रेट असतील त्यांचे ते तसं देतात. आणि एवढं सुंदर फुलं आहेत ना, म्हणजे निकालेंगे इधर का यू बंदा ले लो बच्ची का इधर का यू बन रहा. अरे या आता इथे बोटिंगसाठी पण आहे ना अर्ध्यासाठीचं एक ते बोटिंगला घेऊन जातात, किंवा 1 तासासाठीचं जे असतं 1 तासासाठी जे असतं ना ते केरला लोकेशन म्हणून आहे काहीतरी. तर तिकडे खूप लोटस वगैरे आणि खूप झाडी आहे तिथे. फोटोशूटसाठी खूप सुंदर आहे. पण आम्ही अर्ध्या तासाचंच हे केलं, कारण की म्हटलं मुली किती त्रास देतात माहीत नाही, त्यावर डिपेंड. मग आम्ही शॉर्टकटमध्येच आवरून घेतलं. नीचे से तोड़ना था ना. आणि इथे बोटिंग करत असतानाच आपल्याला लोटस आपण तोडू शकतो. पण इथं लोटस थोडे कमी होते. लोटसचा जो एरिया होता ना तो थोडासा आतमध्ये होता, पण आम्ही जास्त तिकडे गेलो नाही. गौरा इकडे बघ, गौरा ज्यादा नहीं ये करना है लड्डू. इकडे बघ गौऱ्या, गौऱ्या इकडे बघ, हे बघ काय.
के आगे चलो इधर से आजा आजा इधर से पानी मत बहा आणि मेन म्हणजे बोटिंग करत असताना इतकं छान वाटत होतं ना, म्हणजे असं वाटतच नव्हतं की इंदोरमध्ये मी ह्या लोकेशनला आली. असं वाटत होतं की कुठं तरी वेगळं केरळ वगैरे ह्या साईडलाच आली आहे. म्हणजे एवढं तुम्ही पाहू शकता की किती झाडं आणि ते पाणी वगैरे बोटिंग एवढं छान वाटत होतं ना, खरंच खूप सुंदर. बैठ बेटे नीचे बैठ जा पापा जी वापस जा रहे हैं हो गया टाइम अब हाथ अंदर कर बेटी बाबू हाथ अंदर कर ले बेटा किसको आ जाओ आ जाओ. छोड़ना नहीं इनको ऊंचा लाने वाली मैडम लगता है वो हाँ जगह पे रुक गई है बिल्कुल जो बस हो गया ए बेटी सारा पानी है बिजली परत लाला गौरा इकडं बघ. आर्या बोटिंग करून खरंच इतकं छान वाटलं ना. आणि इथे उंट आणि घोडासवारी पण आहे. म्हणजे पूर्णपणे इथं एकदम फील आहे. तुम्ही पण जर कधी इंदोरमध्ये आलात आणि निवांत टाईम जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करू शकता. खूप छान आहे. हम जा रहे हैं घर वापस हमारा घूम के हो गया बहुत अच्छा लगा बहुत मजा आया मुझे तो मुझे भी बहुत मज़ा आया. बहुत मजा और मेन बात तो बच्चों ने परेशान तक नहीं किया है कि नहीं. नहीं किया हाँ. हमने भी बहुत एंजॉय एन्जॉय किया है. बेटी गाड़ी आएगी रुक जाओ गौरा. हाथ पकड़ ले तू कहाँ जा रही है उसके बाद तर अशा प्रकारे आम्ही परत रिटर्न जायला निघालो होतो. पण आम्ही सीधा घरी नव्हतो जाणार. तर आम्ही अजून एका लोकेशनला जाणार होतो. तो व्लॉग तुम्हाला आता सेकंड पार्टमध्ये पाहायला भेटेल. तोपर्यंत बाय.